नमस्कार. मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग हा जो थेरॉटिकल पार्ट होता कॉस्ट अकाउंटिंगचा, त्याबद्दल आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या काही थेरॉटिकल नोट्स असतील त्या PDF स्वरूपात मी ग्रुपमध्ये टाकेनच. यानंतर आपण आता प्रत्यक्ष जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सचे जे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरला आता आपण सुरुवात करूया, म्हणजे हळूहळू, कारण सिलेबस खूप मोठा आहे आणि याला थोडासा वेळ लागतो. त्यामुळं थोडंसं आपण लवकर कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आता जे प्रॉब्लेम्सचे चॅप्टर आहेत अकाउंटिंग प्रॉब्लेम्सचे, त्या चॅप्टरला सुरुवात करूया. तर आज आपण सिंगल आउटपुट कॉस्टिंग हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरला सुरुवात करूया. या चॅप्टरमध्ये थेरॉटिकल प्लस, म्हणजे थेरॉटिकल सुरुवातीला थोडीशी माहिती दिली जाईल आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आहेत अकाउंटिंग प्रॉब्लेम्स, त्या प्रॉब्लेम्सकडे आपण वळूया. सुरुवातीला यामध्ये ट्रीटमेंट ऑफ स्टॉक, म्हणजे हा कॉस्टशीटचा प्रॉब्लेम आहे, कॉस्टशीटचा चॅप्टर आहे. यामध्ये कॉस्टशीटचा फॉर्मॅट, त्यानंतर कॉस्टशीट संदर्भात अनुषंगाने ज्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्टची सुरुवातीला आपण चर्चा करूया. त्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ स्टॉक, त्याच्यामध्ये स्टॉक्स आर जनरली ऑफ 3 कॅटेगरीज, म्हणजे स्टॉक 3 प्रकारचा आहे. त्यामध्ये रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स, 3 प्रकारचा स्टॉक आहे. 1 नंबर आहे रॉ मटेरियल, 2 नंबर आहे वर्क इन प्रोग्रेस आणि 3 नंबर आहे फिनिश्ड गुड्स. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काम चालू असताना जो माल प्रोसेसमध्ये असतो तो, आणि फिनिश्ड गुड्स म्हणजे तयार झालेले प्रॉडक्ट्स. अशा पद्धतीने स्टॉकचं 3 भागामध्ये विभागणी केली जाते: रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स. आता रॉ मटेरियल म्हणजे त्यामध्ये 1 नंबर रॉ मटेरियल. आता स्टॉक ऑफ रॉ मटेरियल शुड बी ॲडजस्टेड इन ऑर्डर टू फाइंड आउट कॉस्ट ऑफ कन्झप्शन ऑफ रॉ मटेरियल. तर रॉ मटेरियल एकंदरीत कशासाठी व्हॅल्यूड केली जाते, एकंदरीत त्याची किती कॉस्ट कन्झप्शन झालेली आहे रॉ मटेरियलची, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं दिलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ रॉ मटेरियल कन्झ्युम्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. व्हॅल्यू ऑफ रॉ मटेरियल म्हणजेच ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस नेट परचेसेस. मग नेट परचेस किती केलेला आहे रॉ मटेरियल, त्याच्यानंतर मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. एकंदरीत म्हणजे सुरुवातीला ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर प्लस त्याच्यामध्ये ॲड परचेसेस करायचं आणि त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मायनस करायचं, मग रॉ मटेरियल एक्झॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने हे रॉ मटेरियल आहे. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस इज क्वांटिटी ऑफ सेमी फिनिश्ड गुड्स ॲट द टाइम ऑफ फाइंडिंग आउट टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे जे कामामध्ये चालू किंवा काम चालू असताना जे मटेरियल असते त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणतात, किंवा काम चालू असण्याच्या पद्धतीला म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. आता मध्ये WIP असं म्हणतात. त्यामध्ये वर्क इन प्रोग्रेस कन्सिस्ट ऑफ 1 नंबरला कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ मटेरियल्स टू डेट, त्या डेटपर्यंत किती मटेरियल आहे. कॉस्ट ऑफ लेबर टू डेट, त्या डेटपर्यंत किती लेबर लागलीमध्ये आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस टू डेट, मग त्या डेटपर्यंत किती मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस लागलेले आहे ते. त्यानंतर द अमाऊंट ऑफ WIP कन्झ्युम्ड इन एक्सेस ओपनिंग बॅलन्स ऑफ WIP ओव्हर क्लोजिंग WIP. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ वर्क इन प्रोग्रेस कन्झ्युम्ड एक्सेस ओपनिंग बॅलन्स ऑफ WIP ओव्हर क्लोजिंग WIP, अशा पद्धतीने त्यामध्ये होईल. आणि त्यानंतर सर्वात शेवटी वर्क इन प्रोग्रेस काढता येईल. त्यानंतर फिनिश्ड गुड्स. आता इन्फॉर्मेशन इन स्टेटमेंट ऑफ कॉस्ट इज प्रेझेंटेड इन मॅनर ऑफ डिफरंट फ्रॉम दॅट एम्प्लॉईड इन ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे फिनिश्ड गुड्स जे आहे तयार झालेले प्रोडक्ट्स आहेत त्याचं काय ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत. आणि इन कॉस्ट शीट इन्फॉर्मेशन अबाउट इच एलिमेंट्स ऑफ कॉस्ट शीट बी गिवन. म्हणजे कॉस्ट शीटमध्ये तर प्रत्येक फिनिश्ड गुडसाठी कोणकोणत्या वस्तू, कोणकोणते आयटम्स त्या ठिकाणी लागलेले आहेत, तर रॉ मटेरियल किती, वर्क इन प्रोग्रेस, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी आढावा घेतला जातो आणि शेवटी फिनिश्ड गुड्स तयार केले जातात, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यानंतर आता आपण कॉस्ट शीटला बघूया. कॉस्ट शीट और स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. आता काय म्हणते, कॉस्ट शीट मे बी प्रिपेअर्ड ऑन द बेस ऑफ ॲक्च्युअल डाटा. म्हणजे कॉस्ट शीट कशी तयार केली जाते, ॲक्च्युअल डाटा जो आहे किंवा एस्टिमेटेड अंदाजित डाटा त्याच्या आधारावर कॉस्ट शीट तयार केली जाते. आता कॉस्ट शीटचं डिवायडेशन कसं होते, कॉस्ट शीट डिवाइड्स कॉस्ट इंटू प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स और टोटल कॉस्ट. आता कॉस्ट शीटचं कसं डिवायडेशन होते बघा. त्यामध्ये
प्राईम कॉस्ट, वर्क्स कॉस्ट, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि कॉस्ट ऑफ सेल्स और टोटल कॉस्ट, अशा जवळपास 4 विभागामध्ये कॉस्ट शीटची विभागणी होते. प्राईम कॉस्ट, वर्क्स कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स और टोटल कॉस्ट. आता कॉस्ट शीट म्हणजे काय, या ठिकाणी आपलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. कॉस्ट शीट डिफाइंड बाय बिग ॲज कॉस्ट शीट as the expenditure which has been incurred upon production for a period is extracted from the financial books and stores record. तर कॉस्ट शीट म्हणजे जे एक्सपेंडिचर आहे, जे एक्सपेंडिचर असे एक्सपेंडिचर की प्रोडक्ट तयार करताना लागलेले सगळे एक्सपेंडिचर, या एक्सपेंडिचरचं मेजरमेंट कॉस्ट शीटच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर बघा पर्पजेस ऑफ कॉस्ट शीट. आता कॉस्ट शीट तयार करण्यामागचे काय उद्देश आहेत. 1 नंबर, कॉस्ट शीट रिव्हील्स द कॉस्ट पर युनिट ॲज वेल ॲज टोटल कॉस्ट ऑफ आउटपुट. त्याच्यानंतर इट शोज द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ कॉस्ट दॅट गो टू मेक अप टोटल कॉस्ट. त्याच्यानंतर इट हेल्प्स इन फिक्सिंग ऑफ द सेलिंग प्राईस मोर ॲक्युरेटली. सेलिंग प्राईस कशी ठरवावी हे कॉस्ट शीटच्या माध्यमातून आपल्याला समजते. म्हणजे अशा पद्धतीचे हे पर्पजेस आहेत कॉस्ट शीट तयार करण्याचे. म्हणजे एकंदरीत किती एलिमेंट्स त्या ठिकाणी कॉस्ट ते प्रोडक्ट तयार करण्याचे लागलेले आहेत, एकंदरीत किती त्याची सेलिंग प्राईस ठरवता येईल, या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला कॉस्ट शीटच्या माध्यमातून येतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपल्याला कॉस्ट शीटचा काय फॉर्मॅट बघायचा आहे. कॉस्ट शीटचा आता फॉर्मॅट तुमच्या समोर आहे कॉस्ट शीटचा, आणि हा सगळा जो फॉर्मॅट आहे तो सगळा फॉर्मॅट सगळ्या विद्यार्थ्यांनी तोंडपाठ केला पाहिजे. हा फॉर्मॅट जर तुम्ही पाठ करून ठेवला तरच पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला जमतील किंवा समजतील. जर फॉर्मॅट तुम्हाला अभ्यासला नसेल तुम्ही, तर हे प्रॉब्लेम तुम्हाला जमणार नाहीत. म्हणून माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा जो फॉर्मॅट तुमच्यासमोर दिसत आहे, हा फॉर्मॅट हा सगळा तुम्ही तोंडपाठ करून ठेवावा, अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. आता कॉस्ट शीटचा फॉर्मॅट बघा. सुरुवातीला हेडिंग कॉस्ट शीट, त्याच्यानंतर फॉर द पिरियड एंडेड ऑन टॅडॅश म्हणजे जो काही पिरियड असेल, त्यानंतर नंबर ऑफ युनिट्स किती असतील ते, त्यानंतर पर्टिक्युलरचा एक रकाना, त्यानंतर युनिट्सचा रकाना, पुन्हा अमाऊंटचा रकाना आणि अमाऊंटचा रकाना, आणि शेवटचं ते टोटल वगैरे असेल तो रकाना. तो काढला तरी चालते किंवा न काढला तरी चालते. आता बघा पहिलं काय येईल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. जर प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलं, त्याची युनिट्स असेल तर युनिटमध्ये, अमाऊंट असेल तर अमाऊंटमध्ये. पुन्हा काय प्लस ॲड काय करायचं त्यामध्ये, ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल्स. पुन्हा जे परचेस रॉ मटेरियलचं झालेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि त्याच्यानंतर प्लस कॅरेज इनवर्ट. आता रॉ मटेरियल आणण्यासाठी जे काही कॅरेज लागलं असेल, ते कॅरेज इनवर्ट असेल तर ते पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मग मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा जो असेल तो मायनस करायचा. मग नंतर त्याचं टोटल करायचं. आलं त्याला काय म्हणायचं, व्हॅल्यू ऑफ रॉ मटेरियल युजड आहे, किंवा एकंदर रॉ मटेरियल किती युजड झालं ते त्या ठिकाणी काढायचं. त्यामध्ये काय ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस प्लस कॅरेज इनवर्ट, त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आता कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आहेत, पुन्हा त्याच्यामध्ये प्लस डायरेक्ट लेबर ऑर वेजेस, म्हणजे डायरेक्ट वेजेस असतील किंवा डायरेक्ट लेबर असेल त्याच्यामध्ये ॲड करायचं. पुन्हा त्याच्यामध्ये काय ॲड करायचं, डायरेक्ट एक्सपेन्सेस. पुन्हा त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस जर त्या ठिकाणी दिले प्रॉब्लेम, ते ॲड करायचे. मग आल्यानंतर त्याचं टोटल करायचं. त्या आलेल्या टोटलला काय म्हणायचं, प्राईम कॉस्ट. त्या आलेल्या टोटलला काय म्हणायचं, प्राईम कॉस्ट, असं त्या ठिकाणी त्याला संबोधायचं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यानंतर प्राईम कॉस्ट प्लस काय आहे, फॅक्टरी ऑब्लिक वर्क्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मग प्राईम कॉस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड करायच्या, फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा वर्क्स ओव्हरहेड किंवा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स असं त्याला म्हणतात ऑब्लिकमध्ये. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस ऑब्लिक लेबर, रेंट, इन्शुरन्स, टॅक्स, लाईटिंग, फॅक्टरी हिटिंग, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी, रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी, कन्झ्युमेबल स्टोअर एक्सपेन्सेस रिलेटेड टू मॅन्युफॅक्चर. हे सगळे फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा फॅक्टरी एक्सपेन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड होतात. ॲड झाल्यानंतर मग त्याचं टोटल करायचं. टोटल केल्यानंतर मग जर नंतर मग प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ WIP, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस जर असेल WIP, त्याचा ओपनिंग स्टॉक त्या ठिकाणी ॲड करायचा. त्याच्यानंतर लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP तो मायनस करायचा. मग टोटल करायचं त्या ठिकाणी. जे टोटल येईल त्याला फॅक्टरी कॉस्ट असं म्हणायचं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॅक्टरी कॉस्ट. म्हणजे प्राईम कॉस्टमध्ये सगळं फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करायची. ओपनिंग स्टॉक ऑफ WIP असेल तो ॲड करायचा. मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP असेल तो ॲडिंग लेस करायचा. म्हणजे येईल त्याला फॅक्टरी कॉस्ट म्हणायचं.
आता प्लस फॅक्टरी कॉस्टमध्ये कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आहेत, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स किंवा एक्सपेन्सेस जे लागतात ते फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲड करायचे आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, ऑफिस सॅलरी, मॅनेजर्स, ऑफिस सॅलरीज किंवा मॅनेजर्स किंवा स्टाफ ह्याचे जे एक्सपेन्सेस किंवा ह्याचे जे सॅलरी आहेत ते ॲड करायचं. त्यानंतर ऑफिस रेंट रेट, टॅक्सेस, इन्शुरन्स, टॅक्सेस ह्या गोष्टी ॲड करायच्या. त्यानंतर ऑफिस स्टेशनरी, प्रिंटिंग, टेलिफोन, पोस्ट इत्यादी गोष्टी ॲड करायच्या. त्यानंतर ऑफिस लाईटनिंग, क्लिनिंग, रिपेअर, फर्निचर असेल इत्यादी गोष्टी त्यामध्ये ॲड करायच्या. त्यानंतर लिगल चार्जेस, ऑडिट फी, बँक कमिशन इत्यादी ॲड करायच्या. म्हणजे एकंदरीत ऑफिस संदर्भामध्ये जेवढे काही एक्सपेन्सेस आहेत तेवढे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनच्या हेडखाली ॲड करायचे आणि फॅक्टरी कॉस्टमध्ये ते ॲड करून जो टोटल केल्यानंतर जे अमाऊंट येईल त्याला शेवटच्या कॉलममध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणायचं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग ते केल्यानंतर मग त्याला जर नंतर मग प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक तिला असेल तर तो त्यामध्ये ॲड करायचा. त्यानंतर मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ते लेस करायचा. मग जो येईल त्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड असं म्हणायचं, जो येईल त्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड असं या ठिकाणी म्हणायचं. मग त्याच्यानंतर प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, सर्वात शेवटी कोणते ॲड करायचे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्यामध्ये सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भामध्ये जेवढा काही खर्च झाला असेल ते सगळे ॲटोमॅटिकली दिले आहेत. सेल्स ऑफ सॅलरीज, शोरूम एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टायझिंग, सेल्समॅन कमिशन अँड ट्रॅव्हलिंग, बॅड डेट्स, फ्री सॅम्पल्स, गिफ्ट, डिस्काउंटेड, एक्सपेन्स ऑफ डिलिव्हरी, व्हॅन रिपेअर्स इत्यादी गोष्टी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये ॲड करून टाकायच्या. ॲड करून टाकल्यानंतर मग जी अमाऊंट येईल टोटल तिला कॉस्ट ऑफ सेल्स असं म्हणायचं. मग त्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड करायचं, प्रॉफिट ॲड करून मग सर्वात शेवटी काय सेल्सची अमाऊंट येईल. अशा पद्धतीने ही कॉस्ट शीट आहे आणि ह्या कॉस्ट शीटवर आधारित आपल्याला इथून सगळे प्रॉब्लेम्स घ्यावयाचे आहेत. म्हणून माझे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा जो फॉर्मॅट कॉस्ट शीटचा तुमच्यासमोर दिसत आहे त्या फॉर्मॅट तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टी तोंडपाठ करून टाका. कोणत्या हेडखाली कोणते ॲटम येतात तोपर्यंत तुम्हाला कॉस्ट शीटचे प्रॉब्लेम अजिबात जमणार नाहीत, म्हणजे जमणार नाहीतच. त्यामुळे हा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित अभ्यासून घ्या आणि येणाऱ्या उद्याच्या लेक्चरपासून आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. कारण आता परीक्षेची तारीख लवकरच येईल आणि त्या अनुषंगानं आता आपला राहिलेला सिलेबस जो आहे तो आपल्याला लवकर थोडंसं फास्टमध्ये कवर करून घ्यावं लागणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आणि तुम्ही सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांनी गांभीर्याने घेऊन ग्रुपमध्ये जेवढे काही व्हिडिओ पडत आहेत प्रत्येक विषयाचे सगळे व्हिडिओ तुम्ही ते गांभीर्याने बघा. त्या सर जे सूचना देत आहेत त्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगली तयारी करा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. काही जर अडचणी असतील तुम्हाला तर त्या अडचणी तुम्ही आम्हाला विचारू शकता. म्हणजे माझ्या विषयासंदर्भातल्या मला विचारायचं, नागरे सरांच्या संदर्भातल्या विषयांच्या असतील त्यांना विचारा, कवडे सरांच्या विषयासंदर्भात ज्या अडचणी असतील त्यांना विचारा. म्हणजे ज्या प्रत्येक विषयाच्या अडचणी जर निर्माण झाल्या तुम्हाला तर त्या विषयांच्या सरांना तुम्ही विचारू शकता. त्यामुळे तुमचे हे सगळे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर होत जातील आणि आपला सिलेबस जो आहे हळूहळू पुढे जाईल. लक्षात आलं का? ओके. तर हा तुम्ही कॉस्ट शीटचा सर्व फॉर्मॅट तोंडपाठ करा, लिहून काढा आणि येणाऱ्या लेक्चरला आपण आता प्रॉब्लेमला सुरुवात करूया. आणि या चॅप्टरची जवळपास 8 ते 10 प्रॉब्लेम आपण घेऊन हा चॅप्टर लवकरात लवकर संपवून टाकून द्यावा. तोपर्यंत धन्यवाद.